देशात सर्वत्र SIR प्रक्रिया राबवली जाते. देशाच्या विकासाचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेची अधिकाधिक जबाबदारी ही शिक्षकांवरती सोपवण्यात आली आहे. ज्यांच्या भविष्यासाठी ही यंत्रणा उभी आहे, किंबहुना ही यंत्रणा अधिक बळकट केली जाते, त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तर या प्रक्रियेचा काही परिणाम तर होत नाही ना, हे जाणून घेण्यासाठी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या शाळेत आलो आहे आणि नेमकी इथली परिस्थिती काय आहे हे आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत. थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेत मी आलो आहे. 1ली ते 7वी असे इथं वर्ग आहेत. 650 विद्यार्थिनी आहेत. 18 शिक्षकांची इथं नेमणूक आहे. मात्र या 18 शिक्षकांपैकी 11 शिक्षकांवरती SIR प्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळं इथल्या नियमित अध्यापनावरती परिणाम झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी मी या शाळेतल्या एका वर्गामध्ये आत्ता आलेलो आहे. आपण इथं बघू शकतो काही विद्यार्थी बेंचवरती बसलेत, काही विद्यार्थिनी ज्या आहेत त्या खाली बसलेल्या आहेत. निश्चितच 2-3 तुकड्या एकत्र केलेल्या असाव्यात आणि इथं शिक्षक नाही आहेत. या विद्यार्थिनी स्वतःचा अभ्यास स्वतः या ठिकाणी करतायत. या विद्यार्थिनींवरती या SIR प्रक्रियेमुळं त्यांच्या अभ्यासावरती काही परिणाम झाला आहे का हे जाणून घेणार आहोत आपण. बाळा, किती रोज तास होतात आणि आत्ता तुमचे किती तास होताना दिसत आहे तिथं? दररोज तर 4 तास होतात आणि आता हा पहिलाच तास आहे. पहिलाच तास. तर सगळे शिक्षक इथं असतात की एक तास डबल होतो, रिपीट होतो, काय नेमकं दिसतं? शिक्षक वेळ भेटला तर येतात. अच्छा, मग ते शिक्षक कुठं गेलेत तुम्हाला कल्पना आहे? बाहेर काय चालू आहे? SIRच्या कामासाठी. त्याच्यामुळं तुमच्या या शिक्षणावरती थोडासा परिणाम झाला आहे, थोडंसं दुर्लक्ष होतंय तुमच्याकडं, असं काही वाटतंय तुम्हाला? नाही. पण आता शिक्षक आहेत, आत्ता तुमचे कुठं दिसत नाही आहे तिथं? नाही आहे. स्वतःचा अभ्यास स्वतः करताय? हो. स्वतःचा अभ्यास होता. तुझं काय आहे? आता तू इंग्लिशचा इथं अभ्यास करते, परंतु शिक्षक दिसत नाही आहेत. इंग्लिशचा अभ्यास करते. शिक्षक नाही, त्यांनी सांगितलं आम्ही जरी वर्गावर नसलो तरी स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. परंतु शिक्षकांनी शिकवणं आणि स्वतःचा अभ्यास स्वतः करणं यात फरक असतो? हो. काय फरक जाणवतो तुला? शिक्षक इंग्लिशमधून मराठीमध्ये सांगतात की कसं कसं असतं आणि इथं फक्त इंग्लिशमध्ये वाचून स्वतःला स्वतः समजून घ्यावं लागतं. परंतु समजून घेताना अडचणी नक्कीच येत असतील. जे शिक्षक शिकवतात ते चांगलं लक्षात राहत असेल. हो. आणि आता तुम्ही स्वतः शिकताय तर थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते तुम्हाला. बरोबर. आणखी इथं विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय झालं आहे आता रोज? आता हे इंग्लिशच्या विषयाचं झालं, इतर विषयांबाबतीत पण असंच सध्या सुरू आहे तुमच्या या शाळेमध्ये? हो, असंच आहे. काय होतं इतर विषयांमध्ये पण? म्हणजे टीचर आम्हाला सांगतात की वाचून दाखवतात आणि कामचं आम्हाला करायला होतात, मग आम्ही प्रश्न उत्तर वगैरे सगळं करतो. आता गणिताचे शिक्षक जर नसतील तर मग ते तुम्हाला सोपं जातं सोडवणं, ते स्वतः आकलन करणं सोपं होतं? नाही, तेवढं सोपं नाही जात गणितामध्ये. थोडं तरी आम्ही शिकतो. आता हे जे SIR प्रक्रिया जी बाहेर राबवली जाते त्याचा तुमच्या अभ्यासावरती परिणाम होतोय म्हणजे? हो, होतोय. म्हणजे आम्ही पण करतो, पण तेवढं पण. म्हणजे जे नेहमी म्हणजे 6वीत शिक्षण घेत असताना तुम्ही शिक्षक नेहमी इथं हजर असायचे, तो जो अभ्यास होतो तो आत्ता सध्या अभ्यास होताना दिसत नाही? हां, नाही दिसत. पहिले होता, म्हणजे आता टीचर नाही आहेत ना, म्हणून. पण चिंता, थोडं टेन्शन येतं म्हणजे वर्गात शिक्षक नसले? हो, येतं. या ठिकाणची अशी परिस्थिती आहे. आता आपण बघतोय की शिक्षक आलेले आहेत आत्ता, म्हणजे ते कुठं होते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. 7वीचा हा वर्ग आहे. आता इथं विद्यार्थिनी खाली पण बसलेले आहेत. तर वेगवेगळ्या तुकड्या आहेत की कसं आहे? तुकडे वेगवेगळे आहेत. 3 वर्ग आहेत आपले. पण आत्ता शिक्षक कमी असल्यामुळे थोडं शिकवण्यासाठी मी वर्ग एकत्र करते आणि मग शिकून झाल्यानंतर पुन्हा मग वर्ग सेपरेट करून मग त्यांना अभ्यास दिला जातो. त्याप्रमाणे ते विद्यार्थी अभ्यास करत आहेत. म्हणजे आत्ता तुमच्यावरती 2 वर्गाची एकाच वेळेला जबाबदारी दिसते? येस. कसं हे सगळं मॅनेज करताय तुम्ही? आत्ता मॅनेज म्हणजे मला आता थोडंसं ऑफिसचं पण काम पाहावं लागतं आहे आणि मग पालकांशी थोडंसं कॉन्टॅक्ट ठेवून तेही काम चालू आहे आणि मग थोडासा वेळ काढून
या विद्यार्थ्यांना येऊन वर्गामध्ये शिकवलं जातं आणि मग त्यांना स्वयंअध्ययनासाठी काय अभ्यास करायचा हा दिला जातो. आता किती अपेक्षित आहेत एका वर्गामध्ये विद्यार्थी, तुकडीमध्ये विद्यार्थी, प्रत्यक्षात किती विद्यार्थ्यांना शिकवावं एका वेळेला? प्रत्यक्षामध्ये तसं पाहायला गेलं तर साधारण 35 विद्यार्थ्यापर्यंत एका वर्गामध्ये विद्यार्थी असावे. पण आत्ताच्या ह्या स्थितीमध्ये असं झालेलं आहे की आता वर्ग एकत्र असल्यामुळे जवळजवळ 98 पट आहे 7वीचा आणि मग उपस्थिती साधारण 70, 75, 80च्या आसपास असते आणि त्या पद्धतीने मग शिकवलं जातं. आता तुम्ही कोणत्या विषयाच्या शिक्षिका आहात आणि तुम्हाला केवळ तोच विषय आत्ता शिकवावा लागतोय की इतर विषयाचं मार्गदर्शन पण करण्याची वेळ आली आहे? हो, या ठिकाणी आता इतरही विषयांचं मार्गदर्शन करावं लागतं आहे आणि ॲक्च्युली आम्ही सगळेच विषय घेतले जात आहेत वर्गामध्ये. तुमचं स्पेशलिस्ट कशामध्ये आहे आणि तुम्ही कुठले कुठले विषय शिकवता? हां, आता सध्या आमच्या वर्गामध्ये प्रत्येक वर्ग शिक्षकांना जो वर्ग आहे तो तेच सगळेच विषय शिकवले जातात. प्रत्येक वर्ग शिक्षक शिकवतो आहे असं आहे. हीच परिस्थिती म्हणजे 1 ते 7वीचे इथं वर्ग आहेत, तर किती तुकडे आणि किती शिक्षकांची गरज असताना सगळ्या वर्गांमध्ये अशीच परिस्थिती आहे? हो, सगळ्या वर्गांमध्ये आता सध्या हीच परिस्थिती आहे. प्रत्येक म्हणजे आता पहिलीच्या वर्गामध्ये 52 पट आहे आणि बाकी मग 2री ते 4थीपर्यंत 2-2 तुकडे आहेत आणि 5वी, 6वी, 7वीच्या 3-3 तुकडे आहेत. साधारण शाळेचा पट आत्ता 650च्या आसपास आहे. तर हा वर्ग 7वीचा आहे आणि 2-3 तुकड्या एकत्र करून इथं या मॅडम शिकवत आहेत. इथं आपण बघू शकतो की 1 ते 7वीचे अनेक वर्ग म्हणजे तुकड्या ज्या आहेत त्या ठिकाणी भरल्या जातात. 1 ते 4थीपर्यंत 2 तुकडे आहेत आणि 5वी, 6वी, 7वीच्या 3 तुकड्या आहेत. तर त्या वर्गांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि यासाठी आपण मुख्याध्यापकांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी SIRमुळं काय परिणाम या विद्यार्थ्यांवरती होत आहेत, या शिक्षकांवरती होत आहेत. SIR नोंदणी ही समाज हिताचं एक महत्त्वाचं काम आहे. मात्र हे काम करत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड तर पडणार नाही ना, ही जबाबदारी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्यासोबत हे शिक्षक आहेत, अर्थात BLO म्हणून त्यांच्यावरती SIRची जबाबदारी आहे आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आणि SIRची प्रक्रिया राबवताना त्यांना काटेची कसरत करावी लागते आहे आणि याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, खरं तर तुमच्यावरती ही सगळी जबाबदारी आहे, परंतु आता वर्गात आम्ही जाऊन आलो, विद्यार्थ्यांकडे पण या ठिकाणी या निमित्तानं दुर्लक्ष होतं आहे. कशी काटेची कसरत तुम्हाला करावी लागते? माझ्याकडे तर लहान गट, मोठा गट म्हणजे बालवाडीचं काम पाहतो आम्ही. 2 शिक्षिका आहेत, दोन्हीही शिक्षकांना BLOची ड्युटी आहे. त्यामुळं वर्गावरती सध्या तरी आम्ही असं नियोजन केलं आहे की एक दिवस त्या मॅडम काम पाहतात वर्गाचं, एक दिवस मी पाहते आणि सकाळीची वेळ आम्ही थोडीशी वाढवलेली आहे. म्हणजे 9 ते 12 टायमिंग असायचं लहान मोठ्या गटाचं. आत्ता सध्या आम्ही 8:30 ते 10:30 असं टायमिंग ठेवलेलं आहे लहान आणि मोठ्या दोन्ही गटांचं. लहान गटाच्या मुलांचं कसं असतं, बालवाडीचं असं असतं की ती मुलं पहिलंच म्हणजे शालेय जीवनामधलं त्यांचं पहिली बालवाडी सुरुवात असते. त्यामुळं त्यांचं आमच्याशीच जास्त कनेक्टिव्हिटी असते. ते इतर शिक्षकांजवळ रमत नाहीत किंवा बसत नाहीत आणि पालकसुद्धा इतर शिक्षकांकडे जबाबदारी देताना त्यांना असं वाटतं की बाबा मुलं इतर जातील की काय वगैरे. त्यामुळे सध्या तरी खरोखर काटेवरची कसरतच चालू आहे बालवाडीची. हे समाजहिताचं काम आहे. लोकशाहीच्या दृष्टीनं विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी ही SIR प्रक्रिया राबवणं तितकंच गरजेचं आहे. मात्र त्याच वेळेला ज्यांच्या भविष्यासाठी आपण हे सगळी यंत्रणा उभी करतो आहे त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे यंत्रणेच्या किंवा या सगळ्या SIR प्रक्रियेमुळं? सर, शक्यतो आम्ही असा प्रयत्न करत आहोत की त्यांच्या अभ्यासाकडे जास्त दुर्लक्ष होणार नाही. थोडा अर्धा दिवस आम्ही वगैरे वर्गावर येऊन जातो, व्हॉट्सॲपवर त्यांना अभ्यासही पाठवतो. पण जेव्हा पूर्ण वेळ शिक्षक वर्गावर असतो तेव्हा मुलांचं नक्कीच म्हणजे फरक पडलेला आहे. आत्ताचं त्यांचं जे शिक्षण घडतं आहे आणि ज्यावेळी आम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबत उपस्थित असतो. पण त्याचबरोबर SIRचं हे राष्ट्रीय कार्य पण आम्हाला ह्याच्यात करावंच लागत आहे. तर कसरत खूप चाललेली आहे पण त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. गुरु आणि शिष्याचं एक नातं असतं, परंतु हे SIRची प्रक्रिया राबवत असताना या नात्यात थोडासा दुरावा निर्माण होतोय अशी काही भीती आहे, अशी काही खंत निर्माण होते? नक्कीच. मुलांना शाळेत शिक्षक दिसतात म्हणजे आपण म्हणतो बाई, बाबा आणि आई किंवा जे गुरु असतात त्यांच्याशी एक वेगळी नात जोडलेली असतात. मुलं शोधत येतात, आमच्या बाई आज आल्यात का, आमच्या मॅडम आज शाळेत आल्यात का,
नक्कीच त्यांना असं शोध असतो, जसे मुलं पालकांना शोधतात की आमची आई आहे का, आमचे वडील आहेत का, तशा मुली आम्हाला शोधत येतात की मॅडम आज आल्यात का आमच्या. आणि मग हे राष्ट्रीय हिताचं काम करताना मुलांमधलं जे कामचं बॉन्डिंग आहे तो हळूहळू थोडासा कमी होत आहे. मुली आम्हाला पाहून पण तिकडून जातात, त्यांना माहिती आहे की थोडा वेळच येणार आहेत, नंतर ना आपल्याला दुसऱ्या मॅडम आहेत त्या आपलं पूर्ण वेळ काम बघणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातला जो आमच्यातला दुरावा थोडा कमी होतो आहे. पण नक्कीच हे काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत त्यांच्याशी बॉन्ड करण्याचा प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद. आता तुम्ही जाताय SIRचं काम करायला, ते काम करायचं आणि इथं येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे. सर्वात मोठी जबाबदारी तुमची शिक्षण देण्याची आहे. आता हे राष्ट्रहिताचं काम असल्यामुळे तुम्ही तिकडे जाताय. कसा समतोल राखताय तुम्ही हे सगळं, आणि ते समतोल राखताना काय अडचणी येत आहेत? समतोल राखायचं म्हणजे आता आम्ही आमचे जे पार्टनर आहेत, जे वर्गाच्या तुकड्या आहेत आमच्या, तर आम्ही काय केले, टायमिंग विभागले आम्ही सकाळी, जर मी सकाळी लवकर आले तर मग 10च्यापर्यंत मी थांबते, तेवढ्या वेळात मी माझं काम करते. आणि तिथून पुढे 10 वाजता आम्हाला SIR कामाला जायचं आहे. तर मग 10 वाजता 7 ते 10 जर मी काम केलं, तिथून पुढे त्या वर्ग बघतात. म्हणजे आम्ही एकमेकांशी समतोल राखते, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचं जे शैक्षणिक कामकाज चालू आहे ते पूर्ण राहावं. आणि यासोबत आम्ही वर्गात अभ्यास देणं, व्हॉट्सअपवर अभ्यास देणं, ऑनलाईन अभ्यास घेणं, असं आम्ही काम सुरू करत आहे. पण आमची खरंच खूप मोठी कसरत चालू आहे. आम्हाला आमचं घर पण बघायचं आहे. आमच्याही घरात लहान मुलं आहेत, वडीलधारी माणसं आहेत, त्यांनाही आम्हाला बघायचं आहे. पण यातून आमची खरंच खूप मोठी धावपळ होत आहे. आपल्याला उच्च न्यायालयाने एक आदेश काढला आहे की निवडणूक विभागाने त्यांचे कर्मचारी करताना ज्या दिवशी मतदान असेल तो दिवस, त्याच्या अगोदरचा दिवस आणि एक ट्रेनिंगचा दिवस, असे 3च दिवस त्यांचं कार्यकाळ तुम्ही घ्यावा शिक्षकांचा. इतर वेळी मात्र निवडणूक विभागाने सगळ्या विभागातले 10% परत लक्षात घ्या, 10%च तुम्हाला जेवढे कर्मचारी लागतात, समजा मला 100 कर्मचारी लागत आहेत, तर त्या 100 कर्मचाऱ्यापैकी 10% शिक्षण विभागातून घ्यायचे, 10% आरोग्य विभागाकडून घ्यायचे. आपले सगळे टोटल जे विभाग आहेत ते 17 विभाग आहेत. मग त्या विभागातले आपण घ्यायचं, पण त्या विभागावर लोड नको आणि मग शिक्षण विभागाकडे दिलं जातं. हा GR अमरीशभाई पटेल ज्यावेळी शिक्षण मंत्री होते त्या काळामध्ये जेव्हा उच्च न्यायालयामध्ये सगळ्या शिक्षक संघटना गेल्या, त्यावेळी उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल आहे. तर मला असं वाटतं या निकालाला केराची टोपली न दाखवता आपण त्याच्यावर जर स्टँड राहिलो तर शिक्षण विभाग आणि आपली सगळी गुणवत्ता पण वाचेल आणि शिवाय आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक होईल. भविष्याचा विचार करून ही सगळी प्रक्रिया SIRची आहे ती राबवली जाते. भविष्याचा ज्यावेळेला विचार प्रशासनाकडून केला जातो आहे, सरकारकडून केला जातो आहे, निवडणूक आयोगाकडून केला जातो आहे, त्याच वेळेला ज्यांच्या भविष्यासाठी, म्हणजे या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही सगळी प्रक्रिया राबवली जाते, तर त्यांचं भविष्य अंधारात येतं आहे अशी काही खंत मनामध्ये आहे, किंवा त्यांच्यावरती अन्याय होतो आहे, त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे, त्यांच्याकडे आपण जेवढं लक्ष देणं गरजेचं आहे तेवढं लक्ष देता येत नाही आहे? पूर्णपणे हो पण म्हणता येणार नाही आणि पूर्णपणे नाही पण म्हणता येणार नाही, कारण लोकशाही हा देशाचा विकासाचा पाया आहे. मग त्यांच्या भवितव्यासाठी जर आता सध्या काम सुरू आहे तर हे महत्त्वाचंच आहे. परंतु सध्या त्यांचा जो पाया आहे, प्राथमिक शाळा हा पाया असतो, आणि पाया जर रचताना जर थोडी जरी चूक झाली तर ती भविष्याचं नुकसान नक्कीच ठरू शकते. त्यामुळे विकासाचा पाया मजबूत करताना या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया कमकुवत होतोय. मी म्हटलं ना, पूर्णतः होई म्हणता येणार नाही, नाही म्हणता येत नाही. पाया म्हणजे त्यांचं जर भविष्य शिखर आहे तर ते लोकशाहीच आहे, आणि लोकशाहीचा विकास करण्यासाठी मुलांचं हे सध्याचं काम राष्ट्रीय हिताचं करणं गरजेचंच आहे. परंतु यामागे थोडासा पायासुद्धा कच्चा होत चालला आहे. का तर आपण एक इमारत उभा करतोय, परंतु पायामध्ये थोडं काहीतरी कमी मिळतं का, जो पूर्णतः वेळ जो शिक्षक वेळ देऊ शकत नाही आहे, ही थोडीशी खंत आहेच. आम्हाला मुलांबद्दल वाईट वाटतंय, परंतु पूर्णतः वाईट वाटून पण उपयोग नाही आहे. राष्ट्रीय हिताचं काम करणं अनिवार्य आहे. तर SIRची नोंदणी जी आपण करतोय त्यातून देशाच्या विकासाचा पाया मजबूत केला जातोय. मात्र हा विकासाचा पाया मजबूत करत असतानाच ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सगळी यंत्रणा आपण उभी करतोय, किंबहुना मजबूत करतोय, त्याच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया तर कमकुवत होत नाही ना. लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने SIR प्रक्रिया राबवणं जितकं गरजेचं आहे तितकंच या भावी पिढीच्या भविष्याकडं, त्यांच्या अभ्यासाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. आत्ता आपल्यासोबत शिवाजी दौंडकर हे मुख्याध्यापक या शाळेचे आहेत. सर, ज्या पद्धतीने आम्ही बघितलं की आता जेवढे शिक्षक आहेत तेवढे नाही आहेत, ते सगळे
कामावरती SIRसाठी गेलेले आहेत. तर काय नेमकी परिस्थिती आहे आत्ता सध्या आपल्या या शाळेमध्ये? सध्या जवळजवळ 18 शिक्षक आमचे रेग्युलर आहेत. त्याच्यापैकी 11 शिक्षकांना SIRची ड्युटी आहे. त्याच्यामुळं शाळेत सर्व विद्यार्थ्यांना सांभाळण्याची आणि अभ्यासाची ही थोडीशी कसरतच करायला लागते. परंतु शासकीय आदेश असल्यामुळे त्याला नाकारता येत नाही. शाळा पण चालली पाहिजे आणि SIRचं काम पण झालं पाहिजे. परंतु आधी किती मुदत याला देण्यात आलेली होती? त्या मुदतीत काम झालं नाही, त्यामुळे आता मला वाटतं 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ही जी मुदतवाढ होती आहे, भविष्यात आणखी मुदतवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्या वेगानं SIRचं काम सुरू आहे. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? याच्यात आता प्रशासनाने थोडासा विचार करायला पाहिजे होता की शाळेचं जे मनुष्यबळ आहे हे सगळंच्या सगळं न वापरता 40% 50% एवढं काहीतरी वापरायला पाहिजे होतं. बाहेरचं जे काही मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ यांनी या SIR कामासाठी वापरायला पाहिजे होतं. कारण इथं विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न येतो, मानवी जीवनाचा प्रश्न या ठिकाणी येतो. त्यामुळं शिक्षकांचं मनुष्यबळ जे आहे हे कमी स्वरूपात वापरलं असतं तर नक्कीच चांगलं झालं असतं. पालकांना पण उत्तर द्यावे लागतात तुम्हाला? नक्कीच पालक विचारतात आमचे कुठे गेले शिक्षक वगैरे, तर सांभाळणं कठीणच होतं नाही. आणि विशेष करून काय होतं की सरकारी शाळांवरतीच हा अन्याय केला जातो, प्रायव्हेटचे इथे घेत नाहीत. आत्ता शाळा प्रवेशाची प्रक्रिया चालू आहे, याचा परिणाम SIRचा त्याच्यावरती सुद्धा होतो की पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सरकारी शाळेकडे अगदी वेगळा होतो. इथं गोंधळ आहे किंवा काय आहे अशा स्वरूपाचं पण वातावरण बाहेर होतं. म्हणजे SIR प्रक्रिया जी आहे ते आपल्या भविष्यातला ज्या देशाच्या विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाचीच आहे. परंतु त्याच वेळेला आपण तुम्ही सगळ्या शिक्षकांना SIRची ड्युटी लावल्यामुळं या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पण खेळ सुरू असल्याचं दिसतं. नक्कीच आहे. SIR पण महत्त्वाचं आहे, परंतु SIRची प्रक्रिया समजा सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये जर राबवली असती किंवा आत्ता आपली जनगणना झाली त्याच्यासोबत जर राबवली असती तर ती अतिशय म्हणजे प्रभावीपणे झाली असती. परंतु शाळेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ही नक्कीच अडथळा ठरण्याची बाब आहे. आणि ही प्रक्रिया जवळजवळ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळं आत्ता आपण म्हणतो की 8 ऑगस्टपर्यंत पहिले 6 महिने हो. विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थ्यांचं नुकसानच आहे ना, थोडंसं नुकसानच आहे. जेवढं प्रभावीपणे वर्ग शिक्षक प्रत्येक वर्गाला आपण शिकू शकतो तसे 2 वर्ग 3 वर्ग एकत्र करून तो नाही तेवढ्या प्रभावीपणे शिकू शकत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे 110 प्राथमिक शाळा आहेत आणि या 110 शाळांमध्ये साधारण 950 शिक्षक रुजू आहेत. परंतु त्यातल्या 850 शिक्षकांवरती या SIRची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळं जी अवस्था थेरगावच्या या यशवंतराव चव्हाण कन्या शाळेमध्ये आहे तशाच प्रकारची कमी अधिक प्रमाणात या सगळ्या 110 शाळांमध्ये परिस्थिती आहे. SIRची प्रक्रिया राबवणं हे खरंच गरजेचं आहे. लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीनं हे तितकंच महत्त्वाचं आहे. भविष्याचा विचार करून हे सगळं केलं जातं आहे. मात्र ज्यांच्या भविष्यासाठी हे केलं जातं आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र या SIR प्रक्रियेमुळं मोठी किंमत मोजावी लागते का, हा विचार करणं प्रशासनानं गरजेचं आहे. देशाचा विकास हा अचूक आकडेवारीवरती उभा राहतो. त्याच देशाचं उज्ज्वल भविष्य या शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये घडतंय. त्याच शाळांमध्ये आपण ही SIR प्रक्रिया राबवत असताना या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तर आपण खेळत नाही ना, याचा विचार करण्याची, तसेच SIR प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या दोन्हीचा समतोल राखण्याची नितांत गरज आहे. याचा विचार निवडणूक आयोग आणि प्रशासन करेल अशी माफक अपेक्षा बाळगूयात. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.